रघुवंश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, काय आहे की आज मी तुम्हाला अशा नाटकाबद्दल माहिती देणार आहे. ते नाटक बघावं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मुळात काय बघावं आणि काय बघू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एवढं आवर्जून मी सांगू इच्छितो की हे जर नाटक तुम्ही पाहिलं नाहीत तर तुम्ही बरंच काही गमावताय असं मला वाटतं. कारण हे जे नाटक आहे हे रेग्युलर नाटक आपण जे बघतो तसं एंटरटेनमेंट असते किंवा सस्पेन्स थ्रिलर असतात किंवा इतर नाटकं जी आहेत, आता आता ती नाटकं तुम्ही बघायला पाहिजेच, प्रश्नच नाही. पण हे जर नाटक तुम्ही पाहिलं नाही ना तर तुम्ही खूप काही मिस कराल. हे पुन्हा एकदा मी नाट्यप्रेमीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की आजची जी पिढी आहे ज्या पद्धतीत आपण खूप ग्लोबलाइज होतोय, खूप प्रगती करतोय, सो कॉल्ड आपण असं म्हणतो. पण ही प्रगती करता करता आपण बऱ्याच गोष्टी अशा आपण विसरत चाललोय किंवा त्याचा अभ्यास करत नाही किंवा त्या बघत नाहीत किंवा ते आपल्याला कोणी सांगत नाही. आता तुम्हाला आठवत असेल तर म्हणजे आमच्या वेळी आमचे जे मोठे वडीलधारी लोक होते ते म्हणजे आजोबा असायचे किंवा काका असायचे, ते आम्हाला गोष्टी सांगायच्या पूर्वी. संत महात्मांच्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडायच्या त्यावेळेला. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या पिढीमध्ये ह्या गोष्टी ऐकल्यामुळे चांगले संस्कार झालेले आहेत. अर्थात त्याच्या पिढीवर चांगले संस्कार आहेत पण ते जरा अपग्रेडेड संस्कार आहेत जे आपल्या संस्कृतीला धरून नाहीत किंवा आपल्या संस्कृतीला विसरत चाललेले आहेत. तर अशा पिढीने हे नाटक आवर्जून बघावं, कारण यूथने हे नाटक बघणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मी नाट्यप्रेमीमधून हे आवाहन करू इच्छितो की यूथने हे नाटक बघायला पाहिजे. त्याचं कारण असं की आपल्याला आपली संत परंपरा, आपल्याला आपला इतिहास, आपल्याला पूर्वीची संस्कृती जी बऱ्याच मोठमोठ्या साहित्यिकांनी आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि ते आपण आत्मसात करत नाही किंवा त्याचं वाचनही करत नाही किंवा ते बघायलाही जात नाही. काय मी त्या नाटकाच्या बद्दल सांगणार आहे. ते नाटक जे आहे ते मुक्तायन जॅकपॉट एंटरटेनमेंट श्रीकला प्रोडक्शन निर्मित रॉयल थिएटर्स प्रस्तुत का रुसली रखुमाई या नावाचं नाटक आलेलं आहे आणि ते नाटक फारच छान आहे, अप्रतिम आहे. मुळात हे नाटक बघत असताना तुम्हाला ज्या महाराष्ट्रातील संत परंपरा आहे त्याचं महत्त्व कळेल. कारण ह्या नाटकामध्ये ह्या नाटकाची जमेची बाजू आपण बोललो तर त्याचं लेखन आहे, त्याचे सेट डिझाईन्स आहेत, लाइटिंग्स आहेत, कॉस्ट्युम्स आहेत, मेकअप आहे, संगीत आहे. मुळात संगीत आणि त्यातली जी गाणी आहेत म्हणजे आपण अभंगातून ती गाणी ऐकलेली पण त्याला पुन्हा त्याची रचना बदललेली आहे, संगीतमय केलेली आहे. अशा सगळ्या ओव्या आपल्याला बघायला मिळतात किंवा जे थोर संतांनी लिहिले ते सगळं आपल्याला वेगळ्या पद्धतीत आणि खूप छान पद्धतीत ऐकायला मिळतं. कान तृप्त होतात अशी गाणी आहेत छान आणि अभंग आहेत, गाणी म्हणण्यापेक्षा अभंग आहेत. आणि त्याचबरोबर मी सांगेन की ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर अभिनयाच्या बाबतीत जर म्हणाल तर संपदा वाघ, आदिती द्रविड, मयूर हरदास आणि मिहिर गवळी हे 4 कलाकार आपल्याला बघायला मिळतात आणि त्या 4ही कलाकारांनी आपलं काम चोख केलेलं आहे. त्यांना जो मेसेज द्यायचा आहे, त्यांना जो संदेश आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे तो त्यांनी एकदम परफेक्ट दिलेला आहे. मुळात हे नाटक विठ्ठल आणि रखुमाई यांचं आहे. रखुमाई रुसल्यानंतर विठ्ठल तिची मनधरणी करण्यासाठी येतो, पण रखुमाई का रागवली आहे, तिचा राग कसा जावा त्यासाठी विठ्ठल प्रयत्नशील असतो. आणि विठ्ठल प्रयत्न करत असताना आपल्याला सर्व संतांना भेटता येतं. जेवढ्या संतांनी विठ्ठलावर प्रेम केलं, संत तुकाराम असो, जनाबाई असो, बरेच संत आपल्याला ह्या नाटकातून बघायला मिळतात. त्यांचं प्रेम त्यांनी जनाबाई बघायला मिळते. का विठ्ठलावरती प्रेम केलं होतं, का विठ्ठलाची भक्ती केली, कशी भक्ती केली, त्याच्या मागचे उद्देश काय होते, समाजाला त्या संतांनी काय दिलंय, हे सगळं बघण्यासाठी हे नाटक आवर्जून बघा. का रुसली रखुमाई या नाटकाचे दृश्य तुम्हाला मी दाखवतो, ते बघा म्हणजेच तुम्हाला नाटकाची आयडिया येईल. संगमाया तो निघाला कृष्ण
ना कुणाशीच बोलत नाही. तुला म्हणून सांगते माझं डोकं लय तापीट आहे बर का. आता त्यात मला म्हणून काय सांगायचंय समजायला माहितीये तरी तू माझ्याशी बोलायला आली का. देवाचं दुःख बघवलं नाही ना. म्हणजे वकील पत्रच घेऊन आली म्हणजे भांडी घासायची, नाम्याची गुरं वळायची, नाम्याची खीर खायची, चोखोबाची गुरं वळायची. पंढरपुरातून आलोय. सत्याशी मन केले गवाही, सत्य सत्याशी मन केले गवाही, मानिले नाही बहुमता. पांडुरंग पांडुरंग देव आला अतिशय सुंदररित्या दिग्दर्शन केलेलं आहे. खूपच छान पद्धतीने कॅरेक्टरायझेशन केलं आहे आणि ह्या नाटकाच्या निर्मात्या आहेत त्यांनी ह्या नाटकामध्ये खूप छान भूमिका केली आहे. एक ॲक्टर परिपूर्ण कसा असतो हे आपल्याला बघायला मिळतं या नाटकातून. का रुसली रखुमाईमधून सगळे संत बघायला मिळतात आणि प्रत्येक कॅरेक्टरने आवाज चेंज केले, त्याच्या लकबी चेंज केलेले आहेत आणि त्या कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे ह्या नाटकामध्ये. आणि हे नाटक तुमच्या हृदयाला भिडतं, मनाला पटतं आणि जी संस्कृती पंढरपूर, विठ्ठल, रुक्माई आणि सगळे संत, त्या संतांचं किती महत्त्व होतं, त्या संतांनी विठ्ठलावर किती प्रेम केलं आणि विठ्ठलाने संतांवर किती प्रेम केलं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं या नाटकातून. का रुसली रखुमाई, रखुमाईचा राग आणि विठ्ठलाचं प्रेम याची बांधणी जी केलेली आहे ती अप्रतिम केलेली आहे. खूप छान लेखन आहे, खूप छान दिग्दर्शन आहे, नेपथ्य चांगलं आहे, प्रयोग कमी लागत आहेत ते लागायला पाहिजेत. आणि एक सांगू इच्छितो की हे नाटक ब्रँडेड नाटक आहे, हे ब्रँड आहे. अशी नाटकं फार कमी बघायला मिळतात आणि हे खरं तर हाऊसफुलचं बोर्ड घेणारं नाटक आहे. ह्या नाटकाला प्रेक्षकांनी अवश्य गर्दी करावी. करत असतील. मी कालच्या प्रयोगाला थोडे कमी ऑडियन्स, काही पाऊस पडत होता त्यामुळे ऑडियन्स नव्हतं फारसं, म्हणजे ओके होतं, फार वाईट बुकिंग नव्हती. पण जी काय मंडळी आली होती, जे प्रेक्षक आले होते, जे दर्दी प्रेक्षक आले, नाटकावर प्रेम करणारे लोक आले होते, विठ्ठलावर प्रेम करणारे सगळे वारकरी आले होते, हे सगळेच खरंच सांगतो तुम्हाला हे नाटक आषाढ महिन्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं. आज पंढरपूरची आता वारी सुरू आहे आणि वारीमध्ये वारीचं महत्त्व किती अप्रतिम नाटक आहे. आवर्जून बघा. कामं चांगली आहेत, सर्व बाजूने परिपूर्ण असं नाटक आहे. मी म्हणेन ज्या पद्धतीनं ते एक्झिक्यूट केलं आहे, ज्या पद्धतीने बसवलं नाटक ते छान आहे. दिग्दर्शन अप्पर क्लास आहे, लेखन छान आणि अभिनय तर सगळ्यांचा बाप आहे. आवर्जून बघा. नाट्यप्रेमीमधून मी उमेश आपल्या सगळ्यांना सांगतो तुमचे पैसे वसूल होतील, त्याचबरोबर आपली संत परंपरा घरी घेऊन जाल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना हे नाटक दाखवा आणि जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे संतांनी आपल्याला जी दिशा दाखवली आहे त्या दिशेवर आपण जाऊया आणि आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, जी परंपरा आहे ती राखूया. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हे नाटक बघितलं तर हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरला असं तुम्ही म्हणाल. आणि हो, जर तुम्ही माझा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब केला असेल तर लगेच करा आणि कमेंट करा आणि नक्की हे नाटक बघा. का रुसली रखुमाई आवर्जून बघा. नाटक छान आहे, पैसा वसूल आहे. पैसा वसूलपेक्षा ज्ञान देणारं नाटक आहे, संस्कृती जपणारं नाटक आहे, आपल्या पंढरपूरची वारीची महती सांगणारं नाटक आहे, आपल्या संतांची परंपरा सांगणारं नाटक आहे. भेटूया. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. लोक आहेत ना ती मला वेडा म्हणतात, वेडा. बरोबर आहे त्यांचं, म्हणजे बरोबर आहे ना त्यांचं. आता माणसाच्या अंगावर एकच सदरा असताना, एकच सदरा माणसानं त्यो बी काढून दिला माणूस उघडा होतो. अरे बाबा, तू का तुझ्या भक्तीत भोळेपणा हवा, येडेपणा नको. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला
मातीचं रूप आणलं आणि तुका म्हणेला बुडता बुडता वाचवला. विठ्ठलाच्या कौतुकाला नाही तुका म्हणे मध्ये इठ्ठल सांगे पण दडलाय. एकदा का तो समजला का मग विठ्ठल त्याचे भक्त त्याची बायको हा परमेश्वर चराचरात आहे, ओव्या अभंगात आहे, संसारात आहे, प्रेमात आहे, विश्वासात आहे, थापलेल्या गौऱ्यात आहे आणि या निर्गुण निराकार देहात फक्त त्या पांडुरंगाचाच वास आहे. अहो हा पांडुरंग कोणाला आई म्हणून भेटला, कोणाला भाऊ म्हणून भेटला, कोणाला सखा म्हणून भेटला, तसा आमच्या जनाबाईला हा पांडुरंग बाप म्हणून भेटला, हा विठ्ठल बाप म्हणून भेटला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाचा इचू त्याच्या भारुडाने ठेचला होता. स्त्री पुरुषाचा भेदभाव केला जात नाही. सर्व धर्माचे लाखो लोक माऊलीच्या पालखी बरोबर अंगावर ऊन वारा पाऊस झेलत कशाचीही तमानं बाळगता माऊली माऊली करत असतात, माऊली माऊली करत असतात. तुम्ही आमचे असली एकनाथ महाराज नाही, आमचे असली एकनाथ महाराज गेले ते कुठे ते सांगा. मीच एकनाथ आता भारूड केलं की. कसं बोलले? म्हणा कोणतं म्हणू सांग? सोंगे भारूड म्हणा, सोंगे भारूड. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी योडक्या बाहेर तुला. मग तुमच्या पोरानं खटला का बरं उभा केला तुमच्या विरोधात? बघ आता ह्यांच्या शुद्ध लेखना पुढं माझी तोडकी मोडकी भाषा टिकल. कोणती असली ना का ती सगळ्यांना कळती. ते काय नाही, उद्या सावलीवर शास्त्री मन पुढं तुम्ही तुमचं हे कुठला मी डरचा बादशाह त्यानं मला कधी बघितलं बी नाही. माझ्या सुंदरतेची कीर्ती ऐकून मला पकडायला माणसं पकडते. माझी कातडीवर पडून गेलं माणसाला. मला कळलं मला परत 12 महिने शृंगार रथात राहशील. आज तू माझ्याकडे मरण मागितलंस, पण जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत या पृथ्वीवर हे पंढरपूर आहे तोपर्यंत तू राहशील. तुझं हे शरीर जरी मेलं तरी आत्मा कायम माझ्यात असेल काना. शोध घ्यायचा कुणाचा? विठ्ठलाचा. कुणी? धर्माने. धर्माने दिलाय? धर्मग्रंथाने. याना मला राग आलाय तुला. अनाथ झालोय मी. धर्माने पुन्हा स्वीकारावं एवढी भाबडी इच्छा होती त्यांची, पण नाही. मी, निवृत्ती दादा, सोपान, मुक्ताई आम्हालाही वाईट टाकलं गेलं. तिथली धर्मपीठ असं म्हणाली की ज्ञानाला शुद्धीपत्र देऊ एवढे मोठे आम्ही नाही. परंतु ह्याचाच अर्थ आळंदीमध्ये ज्ञानाची आणि त्याच्या भावंडांची शुद्धी करूच नका असा होतो. अनाथ कसा असेल बरं? ज्यांनी मला अनाथ बनवलं. अनाथांसाठी जाणलाच उद्या कुणी माणूस धर्म आणि अडकला कुणी धर्माच्या चौकटीत. उडवल्या कुणाच्या वया इंद्रयानी. नसतेच झाले या बेटी. गोरी कातडी घेऊन जन्माला आल्यास ते वय पोरी. वाईट टाकलेल्या ज्ञानाचा झाला असता वय ज्ञानेश्वर. शील भेटी तुकोबाच्या पण भाकर त्याची थापल कोण. आस लागली तुला भेटीची नाथ ज्ञाना नाम्याची. तुझ पशी थांबले जर खीर त्याची शिजवल कोण. जणीकडे जाशील जरी
संसाराचं पीठ दळल कोण? हृदयी असली तरी तरटीची गाठी सांग सोडवल कोण? रोज माझ्या तुळशीला ग सांग पाणी पाजल कोण? सांग पाणी पाजल कोण? रमण गबरा विस्मय